रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे हा रुरल गार्डन सिटी फेज 2मध्ये साधारणतः 12 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे आणि त्याच बिल्डिंगला हा 1 BHKचा फ्लॅट आहे. त्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 380 कार्पेट असणारा हा 1 BHKचा फ्लॅट असेल. ज्या मंडळींचं कमी बजेट आहे आणि घर चांगल्या पद्धतीचं हवं आहे त्यांच्यासाठी एक पर्याय चांगल्या पद्धतीचा हा उपलब्ध आपल्याकडे असणार आहे. तुम्ही फ्लॅट जर बघितला तर फ्लॅटच्या ज्यावेळेला तुम्ही बाहेर जाणार आहात त्यावेळेला कंपासनी जर बघितलं तर हे साऊथ दिशेला फ्लॅट असणार आहे. समोर एक फ्लॅट आहे, त्या साईडला 2 फ्लॅट असतील आणि 1 आणि 2 अशा टोटल तुम्हाला 2 लिफ्ट पण ह्या बिल्डिंगमध्ये ह्या कॉम्प्लेक्समध्ये ह्या बिल्डिंगमध्ये मिळणार आहे. हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. ग्राउंड प्लस तशी बघितली तर जवळजवळ 20 माळ्याची बिल्डिंग आहे, पण तिथेच हा हायर फ्लोअरला असणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. ह्या मालकांनी आता सध्या हे त्यांचं सामान झाकून ठेवलेलं आहे. सामान आपल्याला मिळणार नाही आहे, AC वगैरे काहीच मिळणार नाही. फ्लॅट व्हॅकेट अशा पद्धतीचा मिळेल. जर तुम्ही घरात आलात तर बघितलं असा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे. 380 जरी कार्पेट हा फ्लॅट असला तरी जुन्या रेराच्या अगोदर मोफा कार्पेट असल्यामुळे तुम्हाला हा फ्लॅट नेहमी जाणवताना मोठं जाणवेल. जर एखादी नवीन फॅमिली आहे आणि ह्या लोकेशनला जर कोणी फ्लॅट बघत असेल तर मला असं वाटतं हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. ठाणा स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावरती असणारं हे घर असेल. घरात इकडनं तुम्हाला थोडं मोकळं वाटावं त्यासाठी तुम्हाला ही एक खिडकी ह्या साईडला उपलब्ध मिळणार आहे. पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यानंतर मात्र तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक अशा पद्धतीचे दिले गेलेलं असणार आहे तुम्ही ह्या साईडला. आणि याच्या जस्ट अपोजिटला जर आपण गेलं तर इमिडिएटली तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा बेडरूम खरं उपलब्ध असणार आहे. ह्या बेडरूमला पण इथं बेड वगैरे सगळं आहे, मोठा बेड लागलेला आहे. तरी ह्या साईडला 2 फूट जागा, पलीकडल्या साईडला 2 फूट जागा, इकडे 3-4 फूट जागा ह्या बेडरूममध्ये तुम्हाला उपलब्ध मिळते. इथे तुम्हाला परत खिडकी दिले गेलेली असणार आहे. आणि नंतर तुम्ही जर बेडरूमच्या समोर इथे जर बघितलं तर तुम्हाला इमिडिएटली एक मोठी अशी जागा आहे जी तुमचं कपाट बनवू शकता. तर ह्यांनी तर हे मुव्हेबल असणार, म्हणजे हलून नेता येईल अशा पद्धतीचं कपाट इकडल्या ह्या साईडला तुम्हाला दिलं गेलेलं असणार आहे. तुम्हाला जर फर्निचरसारखं जर बनवायचं म्हणून तुम्ही बनवून घेऊ शकता. नंतर जर तुम्ही इकडे ह्या साईडला आला तर इथे पण तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक हेही तुम्हाला उपलब्ध दिलेलं आहे. ह्या फ्लॅटमध्ये जर बघितलं तर 2 बाथरूमची सुविधा चांगल्या पद्धतीची दिलेली आहे. 380 कार्पेटच्या हिशोबानं मोठं घर तुम्हाला जाणवेल. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला या साईडला एक किचन दिलं गेलेलं असणार आहे. किचन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय काम करायची गरज नाही, चांगल्या पद्धतीचं काम केलेलं इथं तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुम्ही गॅसची पाईपलाईन तुम्हाला इथं घ्यावी लागेल. बाहेर गॅसची पाईपलाईन आलेली आहे, पण आतमध्ये तुम्हाला गॅस जोडून घ्यावा लागणार आहे. ह्या साईडला तुमची फ्रीजची जागा आहे. अजून एखादी गोष्ट तुम्हाला इकडे काही ठेवायची असली तर तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीचं तुम्हाला किचन इकडे मिळणार आहे. तर हा जो फ्लॅट आहे कमी बजेटचा फ्लॅट असणार आहे. ह्याची किंमत आता सध्या ठेवताना ह्या मालकाने 70 लाख रुपये किंमत ठेवलेली आहे. 70मध्ये कमी होणार आहे, कमी होणार नाही असं नक्कीच नाही आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने एक ऑफर करा, त्याच्यानंतर आपण मालकाशी चर्चा करून कमीत कमी किती होईल याचा प्रयत्न नक्की करू शकतो. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली असणार आहे. जर पार्किंग ह्या फ्लॅटसोबत मात्र नक्की नाही आहे. ठाणा स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावरती, भविष्यात येणारं मेट्रो स्टेशनपासून 3 मिनिटाच्या अंतरावरती असणारा हा बाळकुम लोकेशनला फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. ज्या मंडळींना अशा पद्धतीचा, अशा बजेटचं जर फ्लॅट कोणाला बघायचं असेल तर तुम्ही हा फ्लॅट बघण्यासाठी आम्हाला फोन करू शकता. अधिक जर तुम्ही बघितलं तर ह्या फ्लॅटवरती तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन नक्की घेऊ शकता. लोन त्याच्यावर काय प्रॉब्लेम येणार नाही, कारण पेपर तुमचा क्लिअरन्स ओकेमध्ये असणार आहे. तर अशाच पद्धतीचे जास्त नवे जुन्याने आम्ही रोज घर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमच्या सेवेचा तुम्ही सगळे मला मौका देत आहेत, त्या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचे खरंच धन्यवाद. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी बघत राहा आणि आम्हाला जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स पण करा, जेणेकरून सेवेचा मौका परत परत मिळेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.